बी.एड ॲडमिशन 2024-27 तर आता विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। भरपूर जे विद्यार्थी होते की रिझल्टबद्दल विचारत होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे, तर आता बघू शकता साईडवर संपूर्ण अपडेट उपलब्ध झालेले आहे। जर तुम्ही साईडवर आले तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला नोटिफिकेशन जे ऑप्शन आहे तिथे यावं लागेल। यामध्ये आपल्याला संपूर्ण एक नवीन नोटिफिकेशन जस्ट साईडवर उपलब्ध झालेली आहे आणि यामध्ये बी.एडचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर यामध्ये कोणती अपडेट दिलेली आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी चेक करणं गरजेचं आहे। जर आपण ही PDF ओपन केली तर या PDF मध्ये बघू शकता पब्लिक नोटीस आहे, ऑब्जेक्शन ट्रॅकर फॉर कोर्स अंडर हायर एज्युकेशन। तर विद्यार्थ्यांची आन्सर की आता त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर विद्यार्थी त्यांनी सोडवलेला पेपर संपूर्ण पेपर बघू शकणार आहे। संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि काय करायचं सर्वात मोठा प्रश्न आहे की आन्सर की बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी समोर काय करायचं, कारण की हा प्रश्न तुम्हाला सुद्धा निर्माण होणार आहे की सर आन्सर की बघितली आता काय करायचं। बघा आपल्याला चेक करायचं आहे ते म्हणजे बी.एड 6 नंबरचा पॉईंट दिलेला आहे 3/5/2026 ते 5/5/2026 म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर स्टार्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमची आन्सर की तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचा सोडवलेला पेपर चेक करणे आहे। त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही आन्सर दिलेले आहे त्यानुसार तुम्ही मार्क्ससुद्धा कॅल्क्युलेट करू शकणार आहे की तुम्हाला मार्क्स मिळालेला आहे किंवा नाही मिळालेला आहे। आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की अरे यामध्ये जर आपल्याला मार्क्स मिळाला पाहिजे परंतु हे आन्सर आपल्याला चुकीचं दाखवलेलं आहे म्हणजे तर त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, म्हणजे त्याला ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणतो आपण। हे 3 तारीख 4 तारीख आणि 5 तारीख असे तुम्हाला 3 दिवस देण्यात येणार आहे। 3 दिवसामध्ये तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायची असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। आणि ऑब्जेक्शन कसे घ्यायचे हे तुम्हाला आन्सर की आल्यानंतर आन्सर की सुद्धा चेक करणार आपण आणि ऑब्जेक्शन कसे घ्यायचे किंवा काय करायचं नेमकं हे आपण तुम्हाला आन्सर की आल्यानंतर सांगणार आहे। सध्याची अपडेट होती की आता तुमची जी प्रतीक्षा होती ही संपलेली आहे। 3 तारखेला आपली आन्सर की लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि 3 तारीख 4 तारीख आणि 5 तारीख यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। परंतु यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की तुम्हाला जेवढे ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर प्रति ऑब्जेक्शन तुम्हाला 1000 रुपये पेड करावे लागेल। म्हणजे खरोखर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला याचे मार्क्स मिळायला पाहिजे किंवा हा क्वेश्चन खरोखर चुकीचा आहे तरच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल, कारण की 1000 रुपये प्रति क्वेश्चन तुम्हाला हे किंवा प्रति ऑब्जेक्शन तुम्हाला लागणार आहे। अशाबद्दल ही माहिती आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, 3 तारखेला आपण आपली आन्सर की चेक करणार आहे। साधारणतः 11 वाजता हे आन्सर की उपलब्ध होणार। आन्सर की कशी चेक करायची, आन्सर कीमध्ये काय असते, काय संपूर्ण अपडेट मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे की चांगलं कॉलेज मिळण्यासाठी या संदर्भात सुद्धा आन्सर की आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार आणि बी.एडची संपूर्ण प्रोसेस A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार आहे। कारण की बी.एड ॲडमिशन आपल्या चॅनलवर स्टार्टिंगपासून तर शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नोटिफिकेशन आल्यानंतर संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे। टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ज्या डॉक्युमेंट्स असतात किंवा काही डॉक्युमेंटरी अपडेट असतात ह्या तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। तर आता 3 तारखेला तुम्हाला तुमची आन्सर की बघायला मिळेल। बी.एडचे विद्यार्थी अपडेट संपूर्ण आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।